तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। आज संजय राऊत यांनी असं बोलले की मनसेसोबत आम्ही आता दिलसे आणि मनसेसोबत आहेत आणि हे फक्त युती नाही तर नातं आहे। सर याच्याकडे कसं बघता? नातं पूर्वी होतंच ना, नातं काही नवीन नाही आहे। मग राजसाहेब एक कौटुंबिक प्रसंगात अत्यंत अडचणीत असताना त्यांचे नगरसेवक फोडले त्यावेळेस नातं नव्हतं काय? संजय राऊतला इतिहास थोडा कच्चा दिसतो। आणि माझं दुसरं मत असं आहे की असं प्रसारमाध्यमासमोर बोलून युती होत नसते। तुम्हाला फार हेवा आहे राज ठाकरेंच्या घरी कुणी जाऊन चहा पितं, कॉफी पितं, एकदा तुम्ही जा ना स्वतः। मी गॅरंटी देतो घराच्या बाहेर तुमची गाडी फोडली जाणार नाही। मागे एकदा गाडी फोडली होती आमच्या कार्यकर्त्यांनी, मी गॅरंटी देतो। जा तुम्ही। प्रसारमाध्यमासमोर बोलून चर्चा होत नसतात। तुम्हाला खरंच जर मनापासून युती करायची असेल राजसाहेबांना फोन करा की राजसाहेब मी येतोय तुमच्याकडे कॉफी प्यायला, बरेच लोक कॉफी प्यायला येतात, मलाही प्यायची कॉफी, मग चर्चा करा ना। प्रसारमाध्यमात अशा चर्चा नसता होतात। म्हणजे संजय राऊत सारख्या एवढ्या ज्येष्ठ आणि परिपक्व राजकीय नेत्याला एवढं ज्ञान नाही याचं आश्चर्यच आहे। कधी मध्ये अशी चर्चा निघते की राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार, ठाकरे बंधू एकत्र येणार, परंतु प्रत्यक्ष भेटी होत नाहीत। प्रसारमाध्यम तुम्ही जसं म्हणता माध्यमांच्या माध्यमातून ही चर्चा केली जाते, प्रत्यक्ष भेट कोणी घेतली पाहिजे, पुढं कोणी आलं पाहिजे, टाळी कोणी दिली पाहिजे? हे पहा, खरं म्हणजे सुरू झालं कुठून? महेश मांजरेकरच्या एका मुलाखतीमध्ये राजसाहेबांनी सांगितलं की महाराष्ट्र हा खूप मोठा आहे, त्यात वैयक्तिक स्वाभिमान अहंकाराची काही जागा नाही आहे। या गोष्टीहून त्यांनी सुतावून स्वर्ग गाठला संजय राऊतनं। मग अहंकार आम्ही ठेवला का अहंकार कोणी ठेवला? तुम्ही मोठे भाऊ आहात, तुम्ही म्हणायचं वा या तुम्ही माझ्या घरी आपण चर्चा करू, किंवा तुम्ही मोठे भाऊ आहात, तुम्ही लहान भावाच्या घरी आलात तरी मोठेच राहणार आहात ना, त्यांनी लहान नाहीत होणार तुम्ही या। प्रसारमाध्यमात आणि मला सांग संजय राऊत का बोलतो आहे? ज्या दोघा भावांना युती करायची त्यांना ठरवू द्या ना, मी नेहमीच म्हणतो ना, त्यांना ठरवू द्या। मग संजय राऊत कधी दिलसे म्हणतो, मग कधी आमच्या ह्या अटी म्हणतो, याला बोलू नका त्याला बोलू नका, असं नाही होत। ते असे बोललेत की मराठी हितासाठी दोन बंधू एकत्र येणार आहेत, पडद्याच्या दोऱ्या आमच्याकडेच आहेत, कधी पडदा उघडायचा ते आम्ही बघू। कुठले पडद्याचे दोऱ्या? पहिले संजय राऊतनं ही आम्हाला शाश्वती दिली पाहिजे की भविष्यात असं एकत्र आलो आणि समजा काही भलं झालं तर हा पळून जाणार नाही, दुसऱ्यासोबत युती करणार नाही। याची काय खात्री? उद्या आम्ही अशी मागणी केली तर दुसऱ्याला अटी घालणं सोपं असतं, दुसऱ्याने एखादी अट घातल्यावर किती अवघड होईल। पडद्याच्या दोऱ्यात कुणाच्या म्हणजे दोऱ्या हातात घेऊन बसा, आम्हाला काय करायचं, उचला पडदे घाला, तुमचं तुम्ही ठरवा ना। पण मी नेहमी म्हणतो प्रसारमाध्यमासमोर अशा गोष्टी चर्चा कधीच होत नाही। प्रसारमाध्यमातून चर्चा करून संजय राऊतला हे काय दाखवायचं आहे की ते तयार आहेत आणि आम्ही तयार नव्हतो असं दाखवायचं का तुम्हाला? दुसरं काय दाखवणार आहेत ते? तुम्हाला खरंच जर चर्चा करायची आहे संजय राऊतनं यावं, राजसाहेबांना भेटावं। मी आज जाहीर करतो, ज्या दिवशी संजय राऊत राजसाहेबांना भेटायला शिवतीर्थावर जातील त्यांच्या गाडीचं रक्षण करायला मी तिथं स्वतः उभा राहीन। त्यांना भीती वाटेल ना, तसं तर 2006 साली त्यांची गाडी फोडली जाळली, साहेबांनी एक नवी गाडी त्यांना भेट दिली, आमचा नेताच राजा आहे त्याच्यामुळे त्यांनी दिली, त्यामुळे त्यांनी ही भीती बाळगू नये। मराठी हित शब्द वापरला यावेळेस त्यांनी। अहो मराठी हितासाठीच तर आमचं सगळं चालू आहे ना। मराठी हितासाठी राजसाहेबांनी कोणत्या लोकांना अंगावर घेतलं नाही। मराठी हित आमचा श्वास आहे, आमचा आत्मा आहे, आमचं सत्व आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सत्व आहे मराठी, हिंदुत्व आमचा श्वास आहे।
आम्हाला कुणी मराठी पण शिकवण्याची गरज नाही आहे. मराठी माणसासाठी, मराठी माणसाच्या हितासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी जेवढे काही त्रास भोगले, जेवढे काही सरकारी कायदेशीर अडचणीला समोर गेलं, कुणी गेलं नाही. त्याच्यामुळं आम्हाला संजय राऊतकडून मराठी पण किंवा मराठी माणसाचं हित शिकण्याची गरज नाही आहे. ते आमचं वाळकडू आहे. दिल से मन से नातं, आता नातं जोडणार, मनसेची स्पष्ट भूमिका काय? हा नातं पहिलंच होतं. त्याचं समजा वैयक्तिक नातं म्हणलं तर राजसाहेब, उद्धवसाहेब चुलत भाऊ आहेत, मावस भाऊ आहेत, नातं आहेच आहे ना. अजून कुठलं नवीन नातं पाहिजे तुम्हाला? माझं स्पष्ट मत आहे की प्रसारमाध्यमासमोर भोंगा वाजून युती होत नसते. मराठी कलाकारासंदर्भात काल आपण एक पोस्ट केली होती, नेमकं काय सांगायचं होतं आपलं त्याच्यामधून? काल राजसाहेबांची जी काही पुण्याला जाहीर मुलाखत झाली त्यामध्ये बहुतेक केदार शिंदे असावं त्यांनी हा प्रश्न विचारला. राजसाहेबांच्या मनात तसं कलाकाराविषयी खूप ममत्व आहे आणि विशेषतः मराठी कलाकाराविषयी. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना जितक्या जागरूकपणे मराठी कलाकाराच्या मागे उभा राहते, मराठी कलाकार तेवढ्या प्रमाणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मागे उभा राहत नाही. म्हणून मी काल म्हटलं की फक्त राजसाहेबांकडं अडचण असल्यावरच तुम्हाला शिवतीर्थ दिसतं, बाकीच्या वेळेस तुम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आठवत नाही. आणि ती एक मी खंत बोलून दाखवली. आता मराठी कलाकारांनी तो विचार करावा. जो पक्ष, जो नेता उघडपणे तुमच्यासाठी संघर्ष करायला प्रत्यक्षात उभा राहतो, मग त्याच्या संघर्षाच्या, त्याच्या राजकीय युद्धसदृश परिस्थितीत म्हणजे निवडणुकीला मराठी कलाकारांनी आम्हाला साथ द्यायला पाहिजे. ते देत नाही, हे दुर्दैव आहे. नक्कीच हे होते प्रकाश महाजन. संजय राऊत यांनी माध्यमांच्या माध्यमातून युतीसंदर्भात किंवा नात्यासंदर्भात बोलू नये, राज ठाकरे यांच्या घरी यावं, ज्याप्रमाणे सगळे कॉफी प्यायला येतात आणि ते आले तर त्यांच्या गाडीचं संरक्षण करण्याची जबाबदारी माझी आहे, असं प्रकाश महाजन यांचं म्हणणं आहे. कॅमेरामॅन असगर अलीसह संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.